करदात्या नागरिकांना दिलासा देणारी म्हणून गाजावाजा करण्यात आलेली अभय योजना प्रत्यक्षात मात्र जयसिंगपूर पालिकेच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे पूर्णपणे फसलेली दिसत आहे। कॅम्पचे ढोल बडवणाऱ्या प्रशासनाने प्रत्यक्ष ठिकाणी कर्मचारीच न ठेवता करदात्यांची उघडपणे थट्टा केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। स्वराज्य क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदमबाई मुजावर यांनी 2 मार्च 2026 रोजी मुख्याधिकारी टीना गवळी आणि नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना निवेदन देत अभय योजना तात्काळ राबवण्याची मागणी केली। अन्यथा 10 मार्चपासून क्रांती चौकात उपोषणाचा इशारा देण्यात आला होता। या इशाऱ्यानंतरच प्रशासनाला जाग आली आणि कॅम्पचे नाटक उभे करण्यात आले, अशी चर्चा शहरात रंगली आहे। पालिकेने 24 आणि 25 मार्च रोजी कॅम्प आयोजित केल्याची जाहिरात केली। 50% शास्ती माफीचा गाजावाजा करत नागरिकांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात कॅम्पस्थळी अर्ज स्वीकारण्यासाठी एकही जबाबदार कर्मचारी हजर नव्हता। त्यामुळे करदाते नागरिक तासनतास हेलपाटे मारून परत गेले। कॅम्प लावल्याचे सांगायचे पण प्रत्यक्षात कोणीच नसणार, हा कसला कारभार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। चांगल्या योजनेलाही प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे गालबोट लागले असून हा प्रकार म्हणजे करदात्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावला नाही पाहिजे या म्हणीप्रमाणे पालिकेचा कारभार सुरू असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे।